जीवन समृद्ध करण्यासाठी वाचन संस्कृती जोपासणं गरजेचं असल्याचं मत खानापूर येथील ग्रामीण साहित्य संमेलनात ऐश्वर्या पाटेकर यांनी व्यक्त केलं। जागतिकीकरणानं माणसाचं बाजारीकरण इतकं झालंय की त्याचं रोजचं दैनंदिन जीवन हिरावून घेतलंय। जर माणसाला आपलं जीवन समृद्ध करायचं असेल तर वाचलं पाहिजे, असं प्रतिपादन संमेलनाध्यक्ष ऐश्वर्या पाटेकर यांनी केलं। या संमेलनाला टाळ मृदुंगाच्या गजरात ग्रंथदिंडीने प्रारंभ झाला। या संमेलनाचं उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्षा स्नेहलताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी त्यांनी ग्रामीण भागात 25 वर्ष अखंडपणे साहित्य चळवळ चालवणाऱ्या ज्योतिर्लिंग साहित्य सेवा मंडळ आणि माऊली सांस्कृतिक मंचच्या कार्याचं कौतुक केलं। तर दुसऱ्या सत्रात मिरज येथील कवी भीमराव धुळुबुळू यांच्या अध्यक्षतेखाली भारदार कवी संमेलन रंगलं। सायंकाळी तिसऱ्या सत्रात जनार्दन पाटील आणि उत्कर्ष पवार यांच्या कथाकथनानं संमेलनाचा निरोप झाला। या संमेलनात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार संपन्न झाला। यावेळी साहित्य अकादमी पुरस्कार विजेते व संमेलनाध्यक्ष ऐश्वर्या पाटेकर यांच्याशी संवाद साधला। SBN मराठीचे प्रतिनिधी संदीप नाझरे यांनी की मी त्याचा अध्यक्ष होतो। मुळातनं शब्द हा माणसांपर्यंत गेला पाहिजे, शब्द माणसांपर्यंत पोचला पाहिजे, कारण माझ्या अंतःकरणाने सतत शब्दांची निवड केली आणि आजपर्यंत शब्दांसाठी जगत आलोय मी। पण ज्या दिवशी शब्द माझी साथ सोडतील त्या दिवशी माझे श्वास चालू असले तरी लेखक म्हणून स्वतःचा मृत्यू जाहीर करीन। दोन माणसांचं अंतःकरण जोडण्यासाठी मी शब्दांचा उच्चार करतो, पण ज्या दिवशी माझ्या शब्दाने सद्गुणी सत्पुरुष माणसाचं, चांगल्या माणसाचं अंतःकरण दुखवल्या जाईल त्या दिवशी मी स्वतःला गुन्हेगार जाहीर करीन।